हॅलो, वेलकम टू नीता झोन. आज छानसे असे रेड कॅप्सिकम वेळ मिळाला आहे मला. एक छानशी रेसिपी करूया. फुल ऑर्गॅनिक असे रेड कॅप्सिकम आहेत माझ्याच बागेतले. 2च मला लागणार आहेत, तेवढेच आपण काढून घेऊयात. हा आता बारीक तांदळाचा मी स्टीम राईस करून ठेवलेला आहे. गाजर, फ्लावर, हा रेड कॅप्सिकम आणि ग्रीन कॅप्सिकम. हे ग्रीन कॅप्सिकमसुद्धा त्याच झाडाचे आहेत. तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये आलं किसलेलं आहे. आता लसूण माझ्याकडं सोललेला नाही आहे त्यामुळं घातलेला नाही, पण लसूणसुद्धा बारीक चॉप करून घालायचा. मिरची बारीक चिरून घालायची. छानसं परतून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता यामध्ये ह्या सर्व चिरलेल्या भाज्या मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच परतून घ्यायच्या आहेत. गॅस मोठा आणि लोखंडाचीच ही कढई म्हणा किंवा पॅन म्हणा त्याच्यातच वापरते आहे. हल्ली मी जर्मन वापरायचं सोडून दिलं आहे. अगदीच तळायचं असेल तेव्हा जर्मन वापरते. आणि ह्या चाऊमिन किंवा हक्का नूडल मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. साधारण 4 लागणाऱ्या भाताला एक पूर्ण पॅकेट हा चाऊमिन मसाला टाकून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बरेच जण सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस घालतात, पण मला ते काही आवडत नाही त्यामुळे मी टाकत नाही. फक्त हे पॅकेटभर मसाला 10 रुपयाला एक पॅकेट आहे, एवढं टाकून घ्यायचं आहे. आता मसाला जळतो म्हणून गॅस बारीक करायचा आणि परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये थोडं मीठ असतं, पण जरा आणखीन चवीला पाहिजे म्हणून मीठ टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये हा स्टीम्ड जो राईस आहे तो पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. भात टाकून ह्याला छानसं परतून घ्यायचं आहे. गरम होईपर्यंत परतायचं आहे आणि लगेच आपल्याला सर्व करायचं आहे. ऑर्गॅनिक कॅप्सिकम खूपच चवीला छान लागतात. बाजारातून आपण जे आणतो ते थोडे मोठ्या आकाराने असतात, म्हणजेच त्याच्यावरती खूप सारे पेस्टिसाइड्स, खूप सारे त्याला लिक्विड फर्टिलायझर दिलेलं असतं. असा आपला आता व्हेज चाऊमिन राईस बिलकुल रेडी आहे. त्याला असा कांद्याच्या रिंगनं आपल्याला सजवायचं आहे आणि सर्व करायचं आहे. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस घालू शकता, पण मी हे सर्व टाळते कारण हा देशी चाऊमिन राईस आहे. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग नीता झोन.